नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज वार मंगळवार, तिथी एकादशी, विक्रम संवत 2078 आनंद शके संवत 1943 पक्ष शुक्ल पक्ष, अमंता महिना मार्गशीर्ष, पूर्णिमांत महिना मार्गशीर्ष, चंद्र राशी मीन, सूर्य राशी मेष। बघूया आजचा सुविचार। काट्यावरनं चालणारी व्यक्ती ध्येयापर्यंत लवकर पोहोचते, कारण रुतणारे काटे पायाचा वेग वाढवितात। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया छोटासा ब्रेक। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावती शहरात बंद घरांना निशाणा करून चोरीच्या घटना घडत आहेत। अशातच चोरट्यांनी एका नगरसेविकाच्या बंद घराला टार्गेट करून घरात प्रवेश केला, मात्र काहीच न मिळाल्याने चोरट्यांनी तेथून पळ काढला। ही घटना शेगाव रहाटगाव प्रभागातील नगरसेविका सुचिता बिरे यांच्या घरी घडली। अमरावती शहरात अनेक चोरटे अनेक परिसरात फिरून कुलूप बंद घराची रेकी करून त्याच रात्री बंद घरांना निशाणा करून घरफोडी करतात। मात्र अज्ञात चोरट्याने अशाच बंद घरात प्रवेश करून साहित्य चोरण्याचा प्रयत्न केला असता हाती काहीच न लागल्याने तसेच रिकाम्या हाती पळ काढावा लागला। ही घटना शेगाव रहाटगाव प्रभाग क्रमांक 1 मधील नगरसेविका सुचिता बिरे यांच्या घरी घडली। भाजपाच्या नगरसेविका बिरे या कुटुंबासह शिवरशिक नगरात राहतात। त्या आजारी असल्यामुळे ते नागपूरला त्यांच्या नातेवाईकांकडे होत्या। त्यात त्यांचे पती सुद्धा 3 दिवसांपूर्वी घर बंद करून नागपूरला गेले होते। यातच अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून प्रवेश केला, मात्र घरात काहीच न मिळून आल्याने चोरट्यांनी पळ काढला। यावर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। अमरावती शहराच्या सीमावर्ती भागात सुमारे 150 लेआउट्स अनधिकृत असून त्यात 17 झोपडपट्ट्यांचाही समावेश आहे। मात्र याबाबत महानगरपालिकेचे सहाय्यक संचालक नगर रचना विभागाला कोणतीही माहिती नसून त्यांनी हात वर केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। अमरावती मनपा आयुक्तांनी मध्यंतरी शहरात अनधिकृत वसलेल्या लेआउटवर कारवाईचे आदेश दिले होते, परंतु जर सहाय्यक संचालक नगररचना विभागाला शहरात किती अनधिकृत लेआउट्स आहेत, सरकारी जमीनवर किती झोपडपट्ट्या आहेत, किती जणांनी अवैधपणे जागांवर ताबा मिळवला आहे याबाबत माहिती नाही, तर मग कारवाई कशी करणार असा साहजिकच प्रश्न निर्माण होतो। शहराच्या पश्चिम दिशेला 18 अनधिकृत लेआउट्स टाकण्यात आले असून त्यातील भूखंडाची विक्रीही करण्यात आल्याची माहिती मनपाच्या अधिकृत सूत्रांनी दिली। तेथील नागरिकांकडून मनपा मालमत्ता करही वसूल करीत आहे, परंतु ही जागा अनधिकृत असल्याची त्यांनाच माहिती नाही। याला कारण म्हणजे सहाय्यक संचालक नगररचना विभागाची उदासीनता आहे। अनधिकृत लेआउट्समध्ये सुविधा नाहीत, जसे की रस्ते, नाल्या, गटर नाहीत, मात्र तेथे मतदार आहेत। काही जण करही भरतात, त्यामुळे त्यांना सोयी देण्यात याव्यात अशी मागणी संबंधित भागातील काही नगरसेवकांनी केली आहे। त्यावर या भागात मनपाने सुमारे 60 ते 65 लाखांचा मुरुम टाकला। ते अनधिकृत असल्यामुळे तेथे कोणताही विकास करता येणार नाही असे आमसभेत सांगण्यात आले होते। त्याचवेळी हे लेआउट
अधिकृत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात यावी अशी मागणी सदस्यांनी केली होती. परंतु नेमके शहरात किती अनधिकृत लेआउट्स आहेत याबाबत आमच्याकडे संख्या उपलब्ध नाही, तसेच अधिकृत करून घेण्यासाठी अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, अशी प्रतिक्रिया सहाय्यक संचालक नगररचना आशिष उईके यांनी कॅमेऱ्यासमोर न बोलता दिली. पण मात्र मनपालाच माहित नाही का की शहरात अनधिकृत लेआउट किती आहेत असा प्रश्न निर्माण झालेला आहे. अमरावती शहरातील सर्व कुरिअर सेवा कंपनीच्या अमरावती येथील शाखा प्रबंधक यांची आज सोमवारी अमरावती पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे शाखेचे अर्जुन ठोसरे यांनी एक बैठक घेतली आहे. या बैठकीत सर्व कुरिअर सेवा पार्सल प्रमुख अमरावती शाखा प्रबंधक यांना गुन्हे शाखेच्या अमरावती यांच्याकडून सूचना देण्यात आल्या आहेत. अमरावती शहरात अनेक नागरिक ऑनलाईन शॉपिंग करतात. या सेवा कुरिअर सेवा कंपनी पार्सल सेवेचा वापर करून इंटरनेटद्वारे ऑर्डर दिली जाते. शहरातील काही इसम ड्रग्ज आणि चायना चाकूची ऑनलाईन ऑर्डर देतात. अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा अर्जुन ठोसरे यांनी शहरातील अनेक कुरिअर सेवा देणाऱ्या कंपनीचे अमरावती शाखा प्रबंधक व पदाधिकारी तसेच सदस्य यांची बैठक घेतली. लक्षात आली त्या पद्धतीमध्ये काय होते की हे जाणून बुजून चुकीचा पत्ता टाकतात कुरिअरवाले. जाणून बुजून पत्ता टाकल्यानंतर तो कुरिअरचा जो आपला आहे हा काय करेल, त्या पत्त्यावर जाईल आणि पत्ता चुकीचा असणार. तो काय करेल मग त्याच्यानंतर ते पार्सल घेऊन परत ऑफिसमध्ये आला, ते पार्सल पडलाय. दुसऱ्या दिवशी ते पार्सल तर आपल्याला घरी न्यायचं नाही. दुसऱ्या दिवशी तो जो खरा ज्याला ते हे करायचं आहे, ज्याला ते डिलिव्हर करायचं आहे, तो माणूस येणार आणि तो ह्या जो वेंडर आहे तुमचा, जो कुरिअर बॉय आहे, त्याला मस्का लावणार. त्याला माहीत कोणता कुरिअर बॉय होता, काय होता, त्याला तो मस्का लावणार आणि त्याला म्हणणार की तू काही कर राहते, ते माझं आहे, चुकून पत्ता चुकला, हे बघ माझा आहे, तुम्ही जे आधार कार्ड मागताय ते आधार कार्ड आहे माझं, हा माझा आयडेंटिफिकेशन कोड आहे, हा माझा आयडेंटिटी कार्ड आहे, ही माझी आयडेंटिटी आहे आणि हे बघ आता हेच आणि कुरिअर सेवा कंपनीद्वारे वाटप करण्यात येणारे पार्सलची स्कॅन करणे तसेच कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याबाबतचे प्रशिक्षण देणे, तर काही संशयास्पद पार्सल व चुकीचा पत्ता अथवा इतर संशयास्पद संशय आल्यास त्याची माहिती गुन्हे शाखेला किंवा संबंधित पोलीस स्टेशनमध्ये अधिकारी यांना देऊन सहकार्य करावे, अशा सूचना देण्यात आल्यात. या संदर्भातील बैठक अमरावती पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे गुन्हे शाखा अमरावती शहर यांनी घेतली आहे. मागील 1 महिन्यांपासून एसटी कामगारांच्या विलगीकरण करण्यासंदर्भात संप सुरू आहे आणि या संपाला अनेक सामाजिक संघटनांनी पाठिंबाही दर्शविला आहे. आता अमरावती जिल्हा युवक फाउंडेशन यांनी ही एसटी कामगारांच्या संपाला पाठिंबा दिला आहे. दिवाळीच्या सणासुदीला महत्त्व न देता एसटी कर्मचाऱ्यांनी संपूर्ण राज्यभरात बंद पुकारला आहे. त्यालाच आज अमरावतीच्या युवक फाउंडेशनच्या वतीनं अमरावतीत देखील पाठिंबा घोषित करण्यात आला आहे. अमरावती युवा समाज सेवक की ओर से युवक फाउंडेशन ट्रस्ट की ओर से एसटी महामंडल को पाठिंबा देने के हिसाब से अमरावती जिले के सभी युवा आगे आए हैं. इसके लिए भारत सरकार से गुंजाइश है कि एसटी महामंडल के पहिए ना रुके, इनकी सारी मुरादों को लेकर जल्द से जल्द पूर्ण हो, अन्यथा कलेक्टर ऑफिस में अड़चन लगने के हिसाब से यह अगला प्रोसीजर होगा. अगर कलेक्टर जल्द से जल्द निवेदन ये करता है इसका, तो नहीं तो फिर जितने भी एसटी महामंडल के कर्मचारी हैं इनका अगला मोर्चा होगा डायरेक्ट अर्धन लगने के हिसाब से सीधा सरकार को पहुंचा जाएगा. और नहीं होता है तो फिर हम हमारे हिसाब से कैसे आंदोलन करना है, हम हमारे हिसाब से आंदोलन करेंगे. आगे कर्मचारियों की जो विचारधारा है वो आप ले सकते हो. युवा फाउंडेशन की ओर से इनको पाठिंबा दिया जा रहा है. अंबा नगरी के युवा आगे आ चुके हैं. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आज युवा फाउंडेशनच्या मार्फत आम्हाला हा जो पाठिंबा दिलेला गेलेला आहे
तर या पाठिंब्यासाठी युवा फाउंडेशनचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांनी ज्या पद्धतीने आमच्यासोबत उभं राहण्याचा निर्णय केलेला आहे अतिशय स्तुतनीय बाब आहे. कारण की आज एस टी महामंडळाचा कर्मचारी ज्या प्रकारच्या म्हणजे दबावाखाली आलेला आहे आणि जशा पद्धतीनं शासन यांचा आमचा दुखवटा दाबून काढण्यासाठी आमच्यावर विविध कारवाया, निलंबन, बदल्या, बडतर्फी अशा कारवाया करतात आणि आज एक बैठक आहे महत्त्वाची. आणि त्या बैठकीमध्ये असं बोलले आहेत की ते आजच्या आज जर का तुम्ही जॉईन नाही झाले तर तुमच्यावर मेस्मा वगैरे लावू आणि तुमच्यावर कठोर कारवाई करू. तर आपल्याच लोकांवर आमचंच शासन कारवाई करणार आहे. म्हणजे एखाद्या घरातल्या मोठ्या माणसांनी सुद्धा आमच्यावर म्हणजे असे कारवाई म्हणजे असं बोलणे हे कुठल्याच प्रकारचे योग्य नाही आहे. परंतु आम्ही सर्व लोक ठाम आहोत. यांनी कुठल्याही प्रकारच्या जर का आमच्यावर कारवाई केल्या, जर का कुठल्याही प्रकारे यांनी आमच्यावर दडपण आणण्याचा प्रयत्न करत तरी आम्ही विलिनीकरणाशिवाय मागं हटणार नाही. अमरावती विभागात एकूण 8 डेपो आहेत, 2 एक वर्कशॉप आणि एक DC ऑफिस असं पकडून 10 युनिट आहे. या 10 युनिटला माणूस आत्ता कुठेही फुटणार नाही आणि आत्ता त्या STचं चाक आम्ही हालू देणार नाही जोपर्यंत आमच्या शासनामध्ये विलिनीकरण होणार नाही. 1995-96 पासूनच्या मागणीला अजूनही या शासनाने कुठलाच धारा दिलेला नाही आहे. प्रत्येकाने आपापल्या ज्यांचं शासन आलं त्यांनी आपापल्या पद्धतीनुसार या ST महामंडळाला ओरबाळण्याचंच काम केलेलं आहे. आत्ता आम्हाला आमचा हक्क पाहिजे. एवढे वर्ष तुम्ही ओरबाळलं, आत्ता आम्हाला हक्क द्या, बस एवढंच आम्ही म्हणतो आणि पुन्हा युवा फाउंडेशनचा आम्ही धन्यवाद देतो. 10 डिसेंबर ते 12 डिसेंबरपर्यंत कल्लोळ अमृताचे अमृत मंथन हे 3 दिवसीय व्याख्यानमाला मुंबई येथील धनश्री लेले यांच्या मधुर स्वरातून व्याख्यानमाला कार्यक्रम तुषार भारतीय मित्र परिवार यांच्यातर्फे साईरत्न लॉन येथे आयोजित केला गेला. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीला 785 वर्ष पूर्ण झाल्याने अमरावती येथे तुषार भारतीय मित्र परिवाराच्या वतीने किल्लोळ अमृताचे अमृत मंथन व्याख्यानमालेचे आयोजन शुक्रवार 10 डिसेंबर ते रविवार 12 डिसेंबर या दरम्यान करण्यात आले आहे. साईनगर येथील साईरत्न लॉन येथे 3 दिवसीय चालणाऱ्या व्याख्यानमालेत मुंबईच्या धनश्री लेले संत ज्ञानेश्वरांच्या साहित्याचा परिचय आपल्या व्याख्यानातून केला आहे. तर या व्याख्यानमालेला साईनगर प्रभागातील गणमान्य प्रतिष्ठित व ज्येष्ठ नागरिकांनी सहकुटुंब सहपरिवारासह बंधू भगिनींनी उपस्थित असून उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आहे. आणि आपल्याकडे का या सगळ्याचं लहानपणापासून बीज पडावं असं म्हटलंय, कारण अचानक शेवटच्या क्षणी मला काहीतरी चांगलं आठवत नाही, जे वर्षानुवर्षाची सवय आहे तेच मला आठवतं आणि म्हणून लहानपणापासून त्या संस्कारांचं महत्त्व. अंते गतिही सा गतिही, शेवटच्या क्षणात तुम्हाला जे वाटेल तेच घडणार, म्हणून तो शेवटचा क्षण सांभाळायचा. आमच्या कोकणामध्ये एक गोष्ट सांगितली जाते की एक आजोबा होते, अगदी आसन्न मरण, आणि सगळे नातेवाईकांना बोलवून घेतलंय की आजोबा आता कधी जातील, एकदा भेट करून घ्या. सगळे आसन्न मरण आहेत आजोबा आणि वाह के म्हणतायत. कुणीतरी म्हटलं, अहो त्यांना सुवर्ण भस्माची मात्राच आठवा बरं. त्यांना देवाचं नाव घ्यायचं असेल, वासुदेव केशव, त्यांना त्या सुवर्ण भस्माची मात्राच आठवा. कुणीतरी सुवर्ण भस्माची मात्रा घेऊन येतं, मात्रा उगाळतं आणि ती मात्रा त्यांनाच आठवतं. कोल्हापूर मार्गावरील पुलाचे साईड वॉल बांधकाम सुरू आहे. मात्र हे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे दिसून येताच सिटी न्यूजच्या प्रतिनिधींनी याबाबत बांधकामाची पाहणी केली. कोल्हापूर मार्गावरील पुलाचे साईड वॉल बांधकाम सुरू आहे. मात्र हे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. पुलाचे साईड वॉल बांधकाम सुरू असलेल्या कामांमध्ये माती मिश्रित रेतीचा वापर करण्यात येत आहे. या बांधकामाची पाहणी करण्यासाठी कॉन्ट्रॅक्टर कामावर आले. त्या संदर्भात सिटी न्यूजच्या प्रतिनिधींनी प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी प्रयत्न केला, परंतु त्यांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला. ठेकेदारांशी संपर्क केला तर आमच्या सुपरवायझरशी संपर्क करा व काय करायचे ते करून घ्या, म्हणजेच कामात किती प्रामाणिकता आहे हे प्रत्यक्ष दिसत आहे. आणि कोल्हापूर या गावातील एक सामाजिक कार्यकर्ता किशोर चक्रे आणि कोल्हापूर ते नावेड हा एक जाणारा रस्ता आहे आणि या रस्त्यावरील पुलाचे बांधकाम सुरू आहे. पुलाच्या बांधकामाचे जे साईड पाटली आहे, साईड वॉल आहे, त्या साईड वॉलचं काम चालू आहे. आणि हे काम चालू असताना ज्या
या पुलाशी संबंधित जे ठेकेदार आहेत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे अधिकारी आहेत, ठेकेदार आहेत, या ठेकेदारांनी ही जी या बांधकामाकरिता आणलेली जी रेती आहे, वाळू आहे, ही वाळू अत्यंत निकृष्ट दर्जाची आहे आणि ही निकृष्ट दर्जाची वाळू या बांधकामामध्ये वापर होत आहे. आता या अगोदरच या पुलाचे साईड वॉल कित्येक वेळा निकृष्ट बांधकामामुळे पडलेले होते आणि पुन्हा या साईड वॉलचं काम चालू असताना पुन्हा आणखी त्या साईड वॉलला पाळायचं आहे का, म्हणून मी या शासनाला प्रश्न विचारतो की अशा प्रकारची निकृष्ट वाळू या बांधकामामध्ये जर वापरत असेल तर ही वॉल कुठपर्यंत टिकणार आहे. मला तर असं वाटते की या बांधकामामध्ये जे ठेकेदार आहेत, त्या ठेकेदार आणि अधिकारी यांच्याशी अधिकारी या ठेकेदारांवर जणू काही मेहरबानच आहेत. म्हणून मला शासनाला हे म्हणायचं आहे की या पुलियाचं बांधकाम एकदाच आपल्याला करायचं आहे, परंतु ते उत्कृष्ट दर्जाचं व्हावं अशी आमच्या कोल्हापूर वासियांतर्फे, नावेळ वासियांतर्फे ही शासनाला मागणी आहे. जर बांधकामामध्ये माती मिश्रित रेतीचा वापर झालेला आहे, असे कामात राजकीय लोकांना मलाई भेटल्यानंतर कोणीही बोलायला समोर येत नाही, तर बांधकाम किती वर्ष काढणार असा प्रश्न सामान्य जनता करीत आहेत. अशा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी बारकाईने नजर देऊन हे काम उत्कृष्ट दर्जाचे करण्यात यावे, अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे. भातकुलीहून सिटी न्यूज प्रतिनिधी गजानन खोपे. धारणी तालुक्यातील नरवाटी गावात रोजगार उपलब्ध नसल्यामुळे येथील नागरिक तहसील कार्यालयावर काम मागण्याकरिता धडकलेत. रोजगार सेवकाने काम बंद केल्याने शेकडो संख्येत नागरिक तहसीलदारांकडे काम मागण्याकरिता जमा झालेत. धारणी व चिखलदरा तालुक्यात पाहिजे त्या प्रमाणात रोजगार उपलब्ध नसल्यामुळे येथील नागरिक मोठ्या संख्येत परप्रांतात कामानिमित्त स्थलांतरित होत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. रोजगार मिळत नसल्यामुळे हजारो मजदूर मेळघाटहून बाहेर शहरात गेलेत. आजही रोजगाराचे अभाव दिसत आहे. रोजगार बंद पडल्याचे नुकतेच एक उदाहरण धारणी तालुक्यातील नरवाटी या गावामध्ये दिसून आले आहेत. नरवाठी येथील रोजगार सेवकाने काम बंद करून काम उपलब्ध नसल्याचे नागरिकांना सांगितल्यावर शेकडोंच्या संख्येत नागरिक तहसील कार्यालयावर काम मागण्याकरिता धडकलेत. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गावात याआधी मनरेगा अंतर्गत काम सुरू होते. मात्र रोजगार सेवकाने कोणतेच कारण न देता सोमवार सकाळपासून काम बंद केलेत. काम का बंद केलेत याचे कारण गावकऱ्यांनी विचारले असता रोजगार सेवकाने गावकऱ्यांना तहसीलदार धारणी यांच्याकडे काम मागण्याबाबत सांगितले. यालाच अनुसरून नरवाठी येथील सर्वच्या सर्वच ग्रामस्थ काम मागण्याकरिता थेट तहसील कार्यालयावर धडकलेत. हाँ, पहले उसको रोक दिया रोजगार सेवक ने, तो हमको काम होना। मैं किशोर दहीकर गांव नारवाटी से आया हूँ। तो नदी तो हमारे गांव में नरेगा का काम चालू था, 4 हफ्ते चालू था। तो हमने नमूना 4 भरा। ये कल आज के तारीख में 13/12/2021 में हमने रोजगार सेवक को दिया कि हमको काम दो। उसने बोला कि नहीं, तुम जाके तहसील में काम मांगनी करो। तो अब हमको काम चाहिए। रोजगार सेवक क्या बोले, जा तुम्ही काम माहिती आमचं काम द्या. कोणते गाव के? नरवाटी. यानंतर तहसीलदार यांच्याशी चर्चा करून कोणते आश्वासन देण्यात आले आहे हे भविष्यात पाहण्यायोग्य बाब आहे. आदिवासी बहुल क्षेत्र मेळघाट गेल्या काही काळापासून विद्युत वितरण कंपनीच्या विविध समस्यांना अनुसरून येथील शेतकरी त्रस्त झाले आहेत. बहुतांश गावातील विद्युत रोहिण्या बंद पडल्यावरही संबंधित विद्युत वितरण कंपनीकडनं विद्युत रोहिण्या बदलण्याबाबत पैसे जमा करूनही घेतल्यानंतर बदलण्यात आली नाही असा आरोप लावत धारणी भाजपाकडून थेट विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन पुकारण्यात आलं आहे.
मेळघाटचे भाजपाकडून असणारे माजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांच्या नेतृत्वात तसेच भाजपा तालुकाध्यक्ष हिरालाल मावस्कर यांच्या उपस्थितीत धारणी तालुक्यातील विविध गावांमध्ये विद्युत वाहिन्या बंद पडल्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्या अनुषंगाने विद्युत वाहिन्या बंद पडलेल्या गावातील शेतकरी व भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी विद्युत वितरण कंपनीच्या धारणी कार्यालयावर धडकले होते. या प्रसंगी जोपर्यंत विद्युत वाहिन्या तात्काळ बदलून दिल्या जात नाही तोपर्यंत आम्ही येथून जाणार नाही असा हट्ट धरत काही वेळाकरिता भाजपाने विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयामध्ये ठिय्या मांडला होता. विद्युत रोहिण्या बंद पडलेल्या गावात प्रामुख्याने पाटिया, दुनी, आकी, काकरमल, धारणमहू, बारू, बोड या गावांचा समावेश आहे. या सर्व गावांच्या बंद पडलेल्या विद्युत रोहिण्या तात्काळ बदलून सर्व शेतकऱ्यांना शेतीकरिता विद्युत सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या प्रसंगी माजी आमदार प्रभुदास भिलावेकर, भाजपा तालुकाध्यक्ष हिरालाल मावस्कर, कमलेश जयस्वाल, तुलसीराम बेटकर सह पीडित शेतकरी उपस्थित होते. धारणीहून शकील अहमद यांचा हा रिपोर्ट. आज धारणी विद्युत विभाग में पाटिया, दूनी, धारणमऊ, आकी, बीबामाल यहाँ की बिजली की समस्या को लेकर बहुत से लोगों ने मुझे फ़ोन किया और वो फ़ोन पे मैं तत्काल यहाँ पे आया. और ऐसे कंडीशन हो गया धारणी में कि किसानों का फसल पूरा सूख रहा है और किसान 2-3 महीने से मांग नहीं कर रहे कि भाई हमारा डीपी गांव में आना चाहिए, लेकिन अभी तक वहाँ पे गांव में डीपी नहीं पहुँचा. इस वजह से हम आज यहाँ पर सब लोग जमा हुए. और अभी मैं इनसे बात किया यहाँ के अधिकारियों से, तो यहाँ पे कोई अधिकारी नहीं है. सी मैडम से बात किया, ई से बात किया, और यहाँ पे ऐसा कंडीशन है कि ऑफिस में कोई भी नहीं है, एक खाली 1-2 कर्मचारी है और लोग परेशान है बेचारे. आपको बताओ कि इन्होंने काश्तकारों का मजबूरी का फ़ायदा उठाया. उनका डीपी जल गया तो उनको बोलते कि तुम पैसे भरो. आज कुछ गाँव के काश्तकारों ने चंदा करके पैसे भरा, 60-60 हज़ार रुपये पैसे भरा. पैसे भी गया उनका, डीपी भी नहीं आया और फसल भी गया. तो एक बहुत बड़ा मेलघाट के लिए एक क्षति है. यहाँ के काश्तकारों को ऐसा समझ रहे कि जैसे कोई ये जानवर बैल है, क्योंकि यहाँ पे के लोग बार बार चक्कर मार के परेशान हो गए. तो आज यहाँ के हम सभी लोग यहाँ पे आए हैं और मैं फ़ोन पे बात किया, सी मैडम से, ई से बात किया और यहाँ के तायडे साहब से बात किया. अगर जब तक इन लोग वो गांव में डीपी नहीं पहुँचेंगे तब तक हम यहाँ से जाएंगे नहीं, क्योंकि ये बहुत अति हो गया. कुछ दिन पहले यहाँ पे वो सभा वगैरह कुछ हुआ था, खाली दिखावा हुआ, कुछ भी नहीं हुआ. भारतीय जनता पार्टी की तरफ से 29/11 को भी निवेदन दिया गया, लेकिन अभी तक उस पर कुछ भी नहीं हुआ. तो ये बहुत बड़ा नुकसान है यहाँ के किसान के लिए. बेचारे किसान यहाँ पे अनाज पैदा करते, काम करते, और उनके साथ में ऐसा चला हुआ, उनके साथ में इस प्रकार का व्यवहार, ये ठीक नहीं है बिल्कुल भी. किसी का के घर में मीटर ही नहीं पहुँचा और उसको 10-10 हज़ार बिल आ गए. किसी का 3 HP का मोटर है तो उसको 7 HP का बिल दे रहे हैं, 1-1 लाख रुपए बिल दे रहे हैं. तो ये किसान के साथ में ये खिलवाड़ बंद करे सरकार. यहाँ के स्थानीय लोक प्रतिनिधि भी इस पे ध्यान दे कि किस प्रकार से यहाँ के किसान परेशान है, बेहाल है. एक तो कोरोना से पहले से उन लोग परेशान है, बाकी चीज़ों में भी परेशान है, मक्का का खरीदे नहीं हो रहा, और इसमें तो बिजली वो की मार. तो अब किसान जाए तो कहाँ जाए. तो मैं मांगनी करता हूँ शासन से कि आप अगर धारणी को इस प्रकार से रखेंगे ना तो आने वाला समय में आपका बहुत विरोध होने वाला है और हम बिल्कुल सड़क में उतरेंगे और आपका विरोध करेंगे. एक नजर अन्य महत्त्वाच्या बातम्यांवर. बहुत बहुत धन्यवाद. महाराष्ट्र के अमरावती जिले के अंतर्गत धारनी तालुका और चिकलदरा तालुका जो ट्राइबल क्षेत्र है सर, वहाँ पे स्किल डेवलपमेंट और एंटरप्रेन्योरशिप के अंतर्गत क्या ट्रेनिंग दी गई है और कितने लोगों को प्लेसमेंट दी गई है सर? क्योंकि वो बहुत आदिवासी क्षेत्र है, बहुत पिछड़ा इलाका है, तो वहाँ पर ऐसा कोई प्रोग्राम आपने किया है तो कितने लोगों को ट्रेनिंग देने के बाद उनको प्लेसमेंट दी है? थैंक यू सर. सर एक तो सर ये मैं बता दूं कि महाराष्ट्र में टोटल हमने 3 साल में 15.5 लाख युवाओं को ट्रेनिंग दिया है, स्किल ट्रेनिंग. उससे सर उससे 3.2 लाख जो हैं युवाओं को, जो ट्राइबल युवा थे उनको ट्रेनिंग मिला है. 15.5 लाख से 3.2 लाख.
और सर ये हमारे पास आंकड़े नहीं हैं डिस्ट्रिक्ट वाइज, क्योंकि हम जो पैसा देते हैं स्टेट को, हम पैसा स्टेट को देते हैं स्टेट कंपोनेंट, और हमने 3 साल में दिया है 90 करोड़ टू द स्टेट गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र। तो ये आंकड़े स्टेट गवर्नमेंट के पास होंगे कि वो कौन से डिस्ट्रिक्ट में कैसे ट्रेनिंग प्रोग्राम्स और कौन से कम्युनिटीज़ को टारगेट करके करते हैं। महापौर चेतन गावंडे यांनी 13 डिसेंबरला चित्रा चौक या परिसराची पाहणी केली। या ठिकाणी पाणी अडल्यामुळे व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। याकरिता चित्रा चौक परिसरातील पाहणी महापौर चेतन गावंडे यांनी संबंधित उपअभियंता काळे व बोरसे यांच्यासोबत केली। या परिसरातील नाल्या मोठ्या करणे गरजेचे असल्याने या नाल्या मोकळ्या करून त्यातील संपूर्ण गाळ काढण्याच्या सूचना देण्यात आल्या। या परिसरातील व्यापाऱ्यांना होणारा त्रास भविष्यात उद्भवू नये यासाठी प्रशासनाने त्वरित नियोजन करावे अशा सूचना यावेळी देण्यात आल्या। यावेळी नगरसेवक राजेश साहू, शहर अभियंता रवींद्र पवार, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सीमा नेताम, स्वास्थ्य निरीक्षक प्रशांत गावणेर, दुकानांचे व्यापारी जगदीश शिरभाते, गोपाल शिरभाते, दिलीप, रामू जवाहरलाल, विक्की वाधवाणी, साजिद अली, संदीप रायकर, सतीश गुप्ता, धोराजी वाले, जायदे बंधू, चंदू शिरभाते, रामजी गुप्ता, आकाश शिरभाते, नट्टूभाई पारस प्लास्टिक व परिसरातील नागरिक उपस्थित होते। गाविलगढ़ का किला 15 दिसंबर सन 1803 में अंग्रेजों ने राजा भोसले से जीता। इसका रक्षण सरदार बेनी सिंह के हस्ते था। लड़ाई हारे बाद में और बेनी सिंह के मृत्यु के बाद में अनेक स्त्रियों ने इस गाविलगढ़ के किले में जौहर किया है। उस समय कुछ लोग जो गाविलगढ़ के किले में रहते थे, उन्होंने अपना रहने का स्थान बदलते हुए जिस स्थान को अपना घर बनाया उसका नाम दिया गया चिखलदरा। यह पहले से उसका नाम रहा होगा चिखलदरा। नूरे बेरार ये पर्शियन ग्रंथ के हिसाब से सन 1823 में हैदराबाद के तोपखाने के प्रमुख कैप्टन रॉबिन्सन ये यहाँ पधारे और उन्हें ये स्थान अतिशय पसंद आ गया। यहाँ पर कुछ दिनों तक उन्होंने निवास भी किया और उसी दिन से इस स्थान की प्रगति के सोपान शुरू हुए। ठंडे प्रदेश के रहने वाले अंग्रेज लोगों को यह स्थान अत्यंत मनमोहक लग गया। कैप्टन रॉबिन्सन के पश्चात मेडोज टेलर, ड्यूक ऑफ वेलिंगटन आदि अनेक अंग्रेजों ने इस स्थान पे भेंट दी और यहाँ रहे और यहाँ की ठंडी हवा का आनंद लिया। सन 1860 के टोपोग्राफिक सर्वे के प्रमुख हुआ करते थे जेम्स गुलहेरन। इनके द्वारा मेलघाट के नक्शे उस समय बनाए गए जब साधनों की इतनी विपुलता नहीं थी और उनके द्वारा बनाए गए मेलघाट के नक्शे इंच दर इंच बिल्कुल सही उतरे हैं मानक पर। अंग्रेजों ने यहाँ की गर्मी से बचने के लिए चिखलदरा को अपना निवास स्थान बनाया। वहाँ भव्य बंगले बांधे, ऑफिसेस बनाई गई, टेलीफोन नागपुर से हाथियों की मदद से लाइन बिछाई गई और टेलीफोन कार्यान्वित किए गए। पानी की कमी से बचने के लिए तरह तरह के तालाब खोदे गए जिसमें शक्कर तालाब, बीर तालाब आदि अनेक तालाब थे। तहसील कचहरी और वन विभाग के एक बंगले पर बारिश का पानी संचित करने के लिए बढ़िया में बढ़िया व्यवस्था की गई और वो लाखों गैलन पानी जमीन में बने हुए टाकों में संचित किया जाता था
और हैंडपंप से निकाला जाता था। चिखलदरा में पानी के वापर के ऊपर कानून तक बना हुआ था। ये जान के आपको आश्चर्य होगा, चिखलदरा के कुछ स्थानों पर दगड़ी कोलसा तक प्राप्त हुआ है, जो उत्तम प्रति का है, जिसे कलकत्ता की जियोलॉजिकल संस्था में संचित करके रखा गया है। इतना उत्तम किस्म का कोयला है, लेकिन वो कोयला निकलने की कार्रवाई तात्कालिक बंद कर दी गई। किले के बिल्कुल करीब ही मोजरी ग्राम है। वहाँ के जंगलों में बनी हुई गुफाएं कहते हैं आदिम काल की है, जहाँ संशोधन किया जा सकता है, लेकिन अभी तक कोई संशोधन नहीं हुआ। दिनांक 14 जुलाई 2021 के एक अमरावती के अखबार के अनुसार चिखलदरा में बनने वाला स्काई वॉक, इसका निर्माण कार्य रोक दिया गया है। चिखलदरा के गौरा घाट से लेकर हेरिकन पॉइंट तक 2 भव्य पिलर बनाते जमीन से काफी ऊपर स्काई वॉक बनाना शुरू किया गया था। स्काई वॉक 407 मीटर का बनने वाला था, जिसकी लागत करीब 35 से 40 करोड़ रुपए आने वाली थी, लेकिन इसे बीच में रोक दिया गया। कारण वन्य जीवन और जैव विविधता, इसके ऊपर स्काई वॉक का परिणाम होने वाला था। अनेक उपाय योजना की जा सकती है, लेकिन विदर्भ पर होने वाला अत्याचार ये आज की बात नहीं है, ये काफी पुरानी बात है। इसीलिए विदर्भ प्रांत को अलग किया जाए, ऐसी एक योजना भी बनी थी, लेकिन संयुक्त महाराष्ट्र में वह योजना खटाई में पड़ गई और विदर्भ को जोड़ दिया गया महाराष्ट्र के साथ। मांग अभी भी उठ रही है, देखे भविष्य में क्या होता है। विदर्भ का विकास, आपली किती शाळा, किती कॉलेजेस, इसकी चिंता करने वालों में कभी ना हो, ये स्वाभाविक है। हमारे इन रहनुमाओं में विदर्भ विकास की, पर्यटन विकास की भावना जागृत हो, ये आशा रखी जाए तो गलत ना होगा। चिखलदरा में अनेक सुविधाएं बढ़े, पर्यटन स्थल के हिसाब से जो कुछ होना चाहिए वो सारी योजनाएं यहाँ लागू हो और देश विदेश के लोग यहाँ घूमने, आनंद करने आए, पधारे। लेकिन गॉड नोज ये कब पूरी होंगी, भगवान जाने। खल्लार गावामध्ये साई क्रीडा मंडळांच्या वतीने कबड्डीचे सामने खल्लार हायस्कूलच्या मैदानावर घेण्यात आले। हे सामने 11 डिसेंबर ते 12 डिसेंबर या 2 दिवसात घेण्यात आले। कबड्डीचे हे सामने कोरोना काळात कोरोना महामारीशी झुंज देत अंत झालेल्या सचिन दामले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ घेण्यात आले होते। नमस्कार, मी संदीप गुर्दे येथील खल्लार गावचाच रहिवासी आहे। दरवर्षीप्रमाणे येथील जे मंडळ आहे साई क्रीडा मंडळ म्हणून आहे, अध्यक्ष हरीश मातकर, उपाध्यक्ष चंदन मोहोड आणि अक्षय कडू, अजय गुर्दे, हे जे आहे साई क्रीडा मंडळाचे जे होतकरू तरुण आहे, हे दरवर्षीप्रमाणे आपल्या खल्लार गावामध्ये कबड्डीच्या सामन्याचे आयोजन करतात। परंतु हे वैश्विक महामारी असल्यामुळे 2 वर्ष काही आयोजन करण्यात आले नाही। त्यामुळे मागच्या कालावधीमध्ये कोरोना काळातच आमच्या गावातील एक चांगला मित्र म्हणा किंवा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा असणारा सचिन दामले यांचा मृत्यू झाला कोरोनामध्ये। त्याच्यामुळे त्याच्या मृत्यू झाल्यामुळे त्याच्या स्मृतीला उजाळा देण्याकरता ह्या साई मंडळ क्रीडा मंडळाने 11/12/2021 ते 12/2021 12/12/2021 या 2 दिवसीय कबड्डी सामन्याचे आयोजन केलेलं आहे। आतापर्यंत 10-12 टीमा उतरलेल्या आहेत आणि कसं यांचं रुटीन आहे, दरवर्षीप्रमाणे हे 12 टीमाच्या वर टीम घेत नाहीत, त्याच्यामुळे आलेल्या टीमा तशा परत जातात। पण नियर अबाउट 18पर्यंत टीमा होतील आणि उद्याच्या तारखेत म्हणजे त्याचा बक्षीस वितरण पण होईल। खल्लार या गावात दरवर्षी कबड्डीचे सामने घेण्यात येतात,
आणि यावर्षीसुद्धा आपण हा उपक्रम राबवला, तर या उपक्रमामध्ये आपल्याला काही अडथळा निर्माण झाला का? आता अडथळा म्हणजे काय माहीत आहे का, आता ते छोटे छोटे मुलं आहे आणि त्यांचा विषय असा होता का बा आम्हाला सामने घ्यायचेच आहे. ते राजकीय लोकांकडे गेले, सगळ्यांनी त्यांना हो म्हटलं, पण असं कसं त्यांचे पण प्रॉब्लेम असतात, हेवे दावे असतात, कुठं काही आड येते, त्याच्यामुळे त्यांना थोडा तिथं त्रास गेला बक्षिसासाठी. परंतु आताच सगळ्याच्या सहकार्याने पहिलं बक्षीस दिलेलं आहे इथचे कनिष्ठ अभियंता पडोळे साहेब म्हणून आहे. दुसरं बक्षीस डॉक्टर अविनाश ठाकरे जे की वैष्णवी स्पोर्टिंग क्लबचे अध्यक्ष आहेत, आणि शासकीय कंत्राटदार श्री अविनाशजी गायगोले जे की माजी नगरसेवक अंजनगावचे आहेत, त्यांनी ते प्रोव्हाइड केलं बक्षीस दुसरं. आणि तिसरं बक्षीस जे आहे आपल्या इथे खल्लारलाच पोलीस स्टेशनवर एक विठ्ठलरावजी खानंदे म्हणून स्वर्गीय, त्यांचा मृत्यू झालेला आहे, स्वर्गीय विठ्ठलरावजी खानंदे यांच्या स्मृतीपुरतं तिसरं बक्षीस भेटत आहे. तसा इथं अडचण कुठलीच झाली नाही. अडचण फक्त एवढीच होती का ग्राउंड अवेलेबल नव्हतं. ग्राउंड अवेलेबल या कारणानं नव्हतं, कारण की कसं आहे की इथे शाळेनं खर्च केलेला आहे, आजूबाजूला सगळी जाळी लावलेली आहे, आणि नेमकं संध्याकाळी कबड्डीचे सामने म्हटलं तर मुलं वगैरे जाळी तोडून आतमध्ये येतात. तर त्याच्याकरिता इथच्या हेडमास्तरांनी प्रथम दर्शनी नाही म्हटलेलं होतं, पण थोडं त्यांना रिक्वेस्ट करून सगळे मुलं जाऊन त्यांनी होकार दिला. त्यांचं खूप धन्यवाद. चिंचोळकर साहेबांनी, अमोल मोपारी जे आहेत आपले लांडीचे मोपारी सर, यांनी भरीव योगदान दिलं त्यामध्ये, आणि तशी कुठली जास्त काही अडचण भासलेली नाही. या सामन्यांमध्ये 10 ते 12 गावांच्या संघांनी प्रवेश निश्चित केला असून झालेल्या सामन्यांचा आनंद घेताना प्रेक्षक दिसून येत आहे. कबड्डीच्या सामन्यांमध्ये प्रथम बक्षीस रोख 11,001 रुपये खल्लार येथील महावितरणचे कनिष्ठ अभियंता निखिल पडोळे यांच्याकडून देण्यात आले होते, तर द्वितीय बक्षीस 7,001 रुपये अविनाश गायगोले तसेच डॉक्टर अविनाश ठाकरे यांच्याकडून देण्यात आले असून तृतीय बक्षीस 5,000 रुपये स्वर्गीय विठ्ठलराव फाणंदे यांच्याकडून देण्यात आले होते. दर्यापूरहून सिटी न्यूज प्रतिनिधी सरजीव बहुराशी. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर बघू शकता. यामध्ये GT चॅनल 73, SN चॅनल 98, सिटी केबल चॅनल 92 वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.